नमो बुद्धाय. धम्मपद या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत. त्यामध्ये आपण कथा पाहणार आहोत. आज आपण पाहणार आहोत शरीरास असार जाणा. मरीचची कर्मस्थानिक स्थविराची कथा. श्रावस्ती शास्त्याजवळ एक भिक्षू कर्मस्थान ग्रहण करून जंगलात खूप प्रयत्न करूनही अर्हंतत्व प्राप्त करू शकला नाही. परतताना मार्गात मृगजळ पाहून त्याच्या असारत्वाचा विचार करून अचिरवती नदीत स्नान करून काठावर बसला. नदीतील पाण्याचा फेस तयार होत होता व पुन्हा फुटत होता. यावर तो विचार करू लागला. ज्याप्रमाणे हा फेस उत्पन्न होऊन नष्ट होतो तसेच ह्या शरीराचेही आहे. तथागताने गंधकुटीत बसून त्या भिक्षूच्या विचारास जाणून ते म्हणाले, भिक्षू, हे शरीर असेच आहे. फेस आणि मृगजळासमान उत्पन्न आणि नाश पावणाऱ्या स्वभावाचे आहे. ह्या शरीरास फेसाप्रमाणे व मृगजळाप्रमाणे क्षणभंगूर जाणून कामदेवाच्या आकर्षणाला छाटून मृत्यूराजाच्या दृष्टीतून सुटून जावे. हे शरीर मृगजळासारखे आहे. 47. मृत्यू ओढून घेऊन जातो. विडुंभाची कथा. कौशल नरेश प्रसन्नजीतचा पुत्र विडुंभ, जो शाक्यांची दासी पुत्री वासभक्कितियाचा पुत्र होता, शाक्यांचा विनाश करण्याकरिता 3दा चढाई केली, परंतु तथागतांनी 3ही वेळा त्याला मार्गात रोखून परत पाठविले. परंतु 4थ्यांदा शाक्यांच्या पूर्वजन्माच्या कर्मविपाकास बलवान बघून विडुंभास रोखण्यास ते गेले नाही. त्यांनी कपिलवस्तूत जाऊन शाक्यांचा वध करून शाक्य कुळास उच्छिन्न करून रात्री अचिरवती नदीच्या पात्रात डेरा टाकला. त्याच्या महापातकी कर्मामुळे अकस्मात अर्ध्या रात्री महापूर आला आणि विडुंभाबरोबर त्याची सेना नदीत वाहून गेली. भिक्षूंनी ही वार्ता ऐकून एके दिवशी धर्मसभेत ह्याची चर्चा केली. तथागतांनी हे ऐकून म्हणाले, भिक्षूंनो, अशा प्राण्यांचे मनोरथ पूर्ण न करताच मृत्यू त्याचप्रमाणे जीवितेंद्रियांचा नाश करून चारी अपायरूपी महासमुद्रात बुडवीत असतो, जसा झोपलेल्या गावास महापूर कामभोगरूपी पुष्प वेचणाऱ्या आसक्त माणसाला मृत्यू ओढून घेऊन जातो, जसा निजलेल्या गावाला महापूर ओढून घेऊन जातो. 48. मृत्यू त्याला कवेत घेतो. पतिपूजकीची कथा. श्रावस्तीत एक परमबुद्ध भक्तिनी स्त्री होती. तिला जन्मताच जातीस्मरण ज्ञान झाले होते. त्यामुळे ती ज्ञात होती की देवलोकातील मालभारी देवपुत्रापासून प्रावृत्त होऊन ती येथे उत्पन्न झाली. तिची पुन्हा तीच अभिलाषा होती. त्यामुळे पुण्यकर्माच्या शेवटी ती म्हणत होती, या पुण्यकर्मामुळे मी पुन्हा आपल्या स्वामीच्या लोकात उत्पन्न होईल. ती सदैव आपल्या पतीचीच अभिलाषा करीत होती. म्हणून भिक्षूंनी तिचे नाव पतिपूजिका ठेवले होते. एके दिवशी सायंकाळी अचानक तिला मृत्यू आला. दुसऱ्या दिवशी तिच्या मृत्यूची वार्ता भिक्षूंना कळाली. तेव्हा सवर्ग उत्पन्न होऊन ते तथागतास म्हणाले, भंते, प्राण्यांचे आयुष्य फार थोडे असते. पतिपूजिकेने काल सकाळी आम्हास भोजन वाढले आणि सायंकाळी मरण पावली. शास्त्याने, भिक्षूंनो, प्राण्यांचे आयुष्य फार थोडे असते. असे असले तरी कामोपभोगात अतृप्त प्राण्यास मृत्यू आपल्या वश करून त्यास विलाप करीत घेऊन जात असतो. पुष्पाप्रमाणे कामोपभोग वेचण्यात जो पुरुष आसक्त असतो, अशा भोगलुब्धास अतृप्तावस्थेत मृत्यू ओढून घेऊन जातो. यापुढे आपण पाहणार आहोत भ्रमरा समान भिक्षाटन करा. तेव्हा आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.